नाशिकच्या कॅप्टन खरात यांचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्याच्यानुसार महिला अत्याचार, महिला बलात्कार झाले म्हणून त्यांना गुन्ह्यात अटक केलेली आहे। पण याच्यात अत्यंत खेदजनक आणि निषेधार्थ आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या कॅप्टन खरातच्या डोक्यावर छत्री घेऊन उभ्या आहेत। तसंच दुसरा व्हिडिओ, दुसरा फोटो ते त्यांचे पाद्यपूजन करताना दिसत आहेत। म्हणजे राज्य महिला आयोग जे महिलांच्या सुरक्षतेसाठी आहे, महिलांच्या सक्षमतेसाठी आहे, तेच जर या अत्याचारी गुन्हेगारांची वर छत्री धरणार असेल, त्यांचं पाद्यपूजन करणार असेल, तर राज्य महिलाच्या अध्यक्षांनी तातडीने राजीनामा देणं गरजेचं आहे। जर तो राजीनामा दिला नाही तर महाराष्ट्रभर सर्व महिला आंदोलनाची भूमिका घेतील। आणि मला या तुमच्या माध्यमातून सांगायचंय, ज्या ज्या महिलांवर अत्याचार झालाय, ज्या ज्या महिलांवर या कॅप्टननी धमकी दिली असेल किंवा राज्य महिला आयोगाची अध्यक्षाची धमकी दिली असेल, त्यांनी सुद्धा पुढे येऊन नाशिक पोलीस स्टेशन, नाशिक सीपी साहेबांकडे स्वतःच्या तक्रारी नोंदवाव्यात आणि त्या तक्रारी आम्हाला सुद्धा द्याव्यात। अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ घटना आहे की पूजेचंच ढोंगी बाबा पूजा सांगून जर महिलांवर बलात्कार करणार असेल आणि त्या लोकांना जर पाठबळ राज्य महिला आयोगाचं मिळणार असेल तर याच्यासारखी शर्मेची बाब नाही। तातडीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पायउतार होणं गरजेचं आहे।